नीलम मस्के यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपले 4 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. नमस्कार. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत पंढरपूरच्या वाळवंटात पहिलं कीर्तन करून महाराष्ट्रातल्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोहोचवणारे संत नामदेव महाराज. त्यांच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पसरलेला अंधश्रद्धेचा अंधकार पाहून इथल्या लोकांच्या मनात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी यांसारखे ग्रंथ लिहून इथल्या लोकांना, इथल्या जनमानसांना ज्ञानी करण्याचं काम करणारे संत ज्ञानेश्वर महाराज. त्यानंतर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा असं म्हणत रंजल्या गांजल्यांमध्ये देव पाहणारे माझे संत तुकाराम महाराज. त्यांच्यानंतर इथल्या समाजात पसरलेली अनेक अंधश्रद्धा पाहून, अनेक थोतांड पाहून इथल्या समाजाला विडंबनाच्या माध्यमातून जागृत करणारे संत एकनाथ महाराज. या सर्वांच्या चरणी, त्याचबरोबर ज्यांच्या जन्मदिनामुळे ही माती पवित्र झाली, ज्यांच्या जन्मदिनामुळे हा महिना पवित्र झाला, ज्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला म्हणून हा महाराष्ट्र पवित्र झाला, आणि ज्यांनी जन्म घेतला, ज्या भारतात जन्म घेतला म्हणून भारत पवित्र झाला, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना पेरणारी, त्यांच्या गर्भात स्वराज्याचे बीज रोवणारी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे या सर्वांच्या चरणी, त्याचबरोबर वयाच्या 9व्या वर्षी बुधभूषणासारखा संस्कृत ग्रंथ लिहून इथल्या लोकांना संस्कृत ज्ञान करून देणारे, किंवा आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारे, आम्हाला जर जगायचं कसं हे शिवाजींनी शिकवलं असेल ना, तर मरावं कसं हे ज्यांनी शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज. ज्यांनी दिवसभर गाव साफ केलं आणि रात्री लोकांची डोकी साफ केली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. संत गाडगे बाबा, आज मी जर तुमच्यासमोर या ठिकाणी उभी राहून बोलतीये तर हे बोलण्याचं स्वातंत्र्य मला ज्यांनी दिलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज, बाबासाहेब आंबेडकर. किंवा ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज मी इथं बोलतीये, ज्या सावित्रीबाई फुलेंनी आज या ठिकाणी मला बोलण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, त्या सावित्रीबाई फुले आणि त्यांना शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महान व्यक्तींच्या चरणी साष्टांग दंडवत करते आणि माझ्या 2 शब्दांना या ठिकाणी सुरुवात करते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे मी तुम्हाला सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. इथं बसलेल्या लहान मुलाला जरी तुम्ही हा प्रश्न विचारला ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, तर ते तुम्हाला उत्तर देईल की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. मग आपण या ठिकाणी जमलो का आहोत? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ एका दिवसापुरती मर्यादित आहे का? तर अजिबात नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यात घेण्याचा विषय आहे. आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या सर्वांच्या डोक्यात घेण्यासाठी आणि त्यांच्या विचारांवर पुढे चालण्यासाठी आज आपण या ठिकाणी उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तुम्हाला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लढाया केल्या, किती गडकिल्ले जिंकले, कोणाला कसं पराभूत केलं, शाहिस्ते खानाची बोटं कशी कापली, अफजल खानाला कसं फाडलं, हे सगळं तुम्हा सर्वांना अगदी तोंडपाठ आहे. अगदी लहानपणापासून या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना शिकवल्या जातात. मग हे सगळं परत मी या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे का? तर अजिबात नाही. मग या ठिकाणी आपण कशासाठी आलो आहोत? तर या ठिकाणी आपण जमलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या विचारांवर, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या तत्वांवर चालण्यासाठी आज आपण या ठिकाणी उभे आहोत. काय झालंय माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण केवळ बाह्यंगाने अनुकरण करायला लागलोय. जर रस्त्यावर तुम्ही फिरायला गेलात ना तर तुम्हाला भल्या मोठ्या धाड्या वाढवलेले, कपाळी चंद्रकोर लावलेले अनेक तरुण दिसतात. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वेड आमच्या डोक्यात केवळ 19 फेब्रुवारी पुरतं असतं. त्यानंतर कुठे जातात आमचे महाराज? खरंच आम्ही त्यांनी घालून दिलेल्या, आखून दिलेल्या विचारांवर चालतोय का? आम्ही त्यांचे विचार आत्मसात केलेत का? आम्हाला खरंच छत्रपती शिवाजी महाराज कळलेत का? हा विचार, हा प्रश्न प्रत्येक
तरुणाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. मी तरुणाने यासाठी म्हणते कारण आपला भारत देश किंवा संपूर्ण जी क्रांती घडलेली आहे, तुम्ही इतिहास पाहिलात तरी तुमच्या लक्षात येईल की ज्या काही क्रांत्या घडून गेल्यात, ज्या काही उलथापालथ्या जगात झाल्यात, त्या सगळ्यात तरुणांनी केलेल्या आहेत, तरुण वयात झालेल्या आहेत. कारण कसं असतं ना, आपल्याकडे 3 अवस्था आहेत. एक आहे बाल्यावस्था, दुसरी आहे तारुण्यावस्था आणि तिसरी आहे वृद्धावस्था. बाल्यावस्थेत विचार असतात पण कृती नसते. म्हणजे एखाद्या कृती असते पण विचार नसतात. म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातात तुम्ही दगड द्या आणि त्याला सांगा की समोरच्याचं डोकं फोड, तो कसलाही विचार करणार नाही, समोरच्याचं डोकं फोडून टाकीन. मग त्याला हे सांगणं गरजेचं आहे का? त्याच्यानंतर वृद्धावस्था अशी असते की तुमच्याकडे विचार आहेत, तुमच्याकडे पण कृती करण्याची ताकद नाही आहे. म्हणजे जर एखाद्या म्हाताऱ्या आजोबांना रस्त्यात भला मोठा दगड पडलेला दिसतोय, त्यांना माहिती आहे की या दगडावर अडखळून एखादी गाडी जाईन, तिचा ॲक्सिडेंट होईल, कोणाचा तरी अपघात घडेल, पण त्यांना ते दगड उचलून बाजूला ठेवण्याचं सामर्थ्य आता त्यांच्यात उरलेलं आहे का? तर उरलेलं नाही आहे. मग हे सामर्थ्य आणि हे विचार ज्या ठिकाणी एकत्र येतात ते म्हणजे आपले तरुण, आणि ती अवस्था म्हणजे तारुण्याची अवस्था. पण जर तुम्ही आम्ही विचार करायला लागलं तर आज आपलं तारुण्य कुठं चाललं आहे? म्हणजे आपलं तारुण्य जवानीच्या नादात दिवाणी होऊन भवानीच्या मागे फिरण्यात आपले तरुण आजकाल व्यस्त झालेले आहेत आणि त्यातच ते मग्न झालेत आणि त्याच्याच पाठीमागे त्यांचं तारुण्यसुद्धा वाया गेलेलं आहे. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हटले होते की 2020 या साली आमचा भारत महासत्ताक होईल. एवढं मोठं जाणीवपूर्वक विधान जर ते या ठिकाणी करत असतील तर त्यांनी कोणाच्या जोरावर केलं होतं? तर आपल्या भारतातली तरुणांची संख्या पाहून त्यांच्या जोरावर केलं होतं. पण आज 2023 उजाडला आहे तरी भारत महासत्ताक झाला आहे का? नाही झाला. आणि म्हणूनच आपल्या तरुणांनी, म्हणजे तरुणांमध्ये मी सुद्धा येते, मी पण काही म्हातारी झालेली नाही आहे, पण म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी आता विचार करणं गरजेचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वाचून साजरी करावी का नाचून साजरी करावी या वादात आम्ही आजही अडकलो आहोत. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वाचूनही साजरी करावी आणि नाचून सुद्धा साजरी करावी. फक्त फरक एवढा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत नाचण्याचा अधिकार त्या तरुणाला आहे ज्यांनी सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज वाचलेत. इथं जर मी आधी हा प्रश्न विचारला की पाठ्यपुस्तकातले शिवाजी महाराजांचे धडे सोडले तर किती जणांनी श्रीमान योगी वाचलाय? किती जणांनी छावा वाचलाय? हां, व्हेरी गुड, एक जण आहे. तर मला असं वाटतं की इथून गेल्यानंतर जर सगळ्यात आधी कुठलं काम करायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज वाचा. आणि छत्रपती शिवाजी महाराज एकदा वाचून तुमचं मन भरणारच नाही. म्हणजे तुम्ही रोज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचायला गेलात ना तरी त्यांच्या प्रत्येक धड्यात, प्रत्येक कृतीत, प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला वेगळा अनुभव पाहायला मिळेल. म्हणजे आयुष्यात जर अगदी अपयश आलं, अगदी निराश झालात, सगळं संपून टाकावं असं जेव्हा वाटेल ना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त फोटो बघा. जगण्याची नवी उमेद तुमच्या अंतःकरणात जागी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं पाहिजे, केवळ बाह्यंगानं नाही. नुसती दाढी वाढवली म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे झालात का? नाही झालात. नुसतं कपाळी चंद्रकोर लावली म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज झालात का? नाही झालात. म्हणजे गावातला एक असतो दादा वगैरे कोणतरी नाही का, ज्याचे बॅनरवर फोटो असतात, भावी अमका भावी तमका, तो दादा मस्त दाढी वाढवतो, 19 फेब्रुवारीचा दिवस उजाडतो, हा मस्त जाणार न्हाव्याकडे, शिवाजी स्टाईल कर म्हणणार नाही का, मस्त शिवाजी स्टाईल करणार, कपाळी चंद्रकोर लावणार, पांढरे फटक कपडे घालणार आणि बुलेटला किक मारून फटफट करत टपरीवर जाऊन थांबणार, तोंडात गुटखा आणि समोरून येणाऱ्या पोराला काय म्हणतोय? जय शिवराय. अरे तुला नीट बोलता ये ना, तू बोलायला लागलास तर तुझ्या तोंडातला मावा समोरच्या तोंडावर पडायला लागला आणि तू काय शिवाजी महाराजांचं अनुकरण करणार आहेस? तर ह्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही आमच्या गाडीवर जगदंब लिहितो, राजे लिहितो आणि आमची गाडी बारच्या समोर उभी असते. मग खरंच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळलेत का? नाही कळले. तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि या गोष्टी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी DJ लावण्यात, त्यावर गाणी लावून नाचण्यात मलाही आनंद आहे. म्हणजे जर DJ लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लावलं तर माझेही पाय थिरकतील. पण म्हणून जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत शांताबाई लावत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा विचार करत असतील की आमच्या काळात हिरकणी होती, ही शांताबाई कोण आहे? मला हिरकणी माहिती आहे, ही शांताबाई कोण आहे? म्हणजे जयंती माझी आहे, उत्सव कोणाचा चाललाय? शांताबाईचा. बरं, शांताबाई झाली, त्याच्यानंतर काय? शांता झाली, शालू झाली, आता काय?
आला बाबूराव. छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असतील, मला तानाजी माहिती आहे, येसाजी माहिती आहे, हा बाबूराव कोण आहे, म्हणजे नक्की कुठल्या प्रांतातला आहे. जयंती माझी चालू आहे, समोर 2 घोट पोटात टाकून मस्त नाचणं सुरू आहे. उत्सव कोणाचा सुरू आहे? बाबूरावचा. लावा की छत्रपती शिवाजी महाराजांची ढिगाणं गाणी पडली आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पोवाडे लिहिलेत, लावा पोवाडे आणि नाचा बिनधास्त आणि अशी शिवजयंती साजरी करा. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळांमध्ये त्यांनी जात बघून कधी कोणाला आपलंसं केलं नाही किंवा जात बघून कधी कोणाला दूर लोटलं नाही किंवा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांनी सुद्धा कधी हा आपल्या जातीचा आहे का तो अमक्या जातीचा याचा विचार केला नाही. पण आज आपण जातींमध्ये म्हणजे अजूनही आम्ही मराठा आहोत पण 92 कुळी आहोत का 96 कुळी आहोत याच्यात आमचे वाद सुरू आहेत. म्हणजे आता मराठा आरक्षणामध्ये ही गोष्ट अत्यंत प्रकर्षानं जाणवली की नाही आम्ही कुणबी नाही, आम्ही मराठा. आपण सगळे मराठा आहोत, आपण सगळे महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं लढलं पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं रहस्य काय आत्ता असं विचारलं गेलं. तिनं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशाचं आणखी एक रहस्य आहे की त्यांच्याकडे जीवाला जीव देणारी माणसं होती, त्यांच्याकडे एकजूट होती. आणि मराठ्यांचं अधपतन होण्याचं कारणसुद्धा हेच आहे की ज्यावेळी आपल्यातली एकजूट संपली त्यावेळी खऱ्या अर्थानं अधपतनाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्याच माणसांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत पकडण्यासाठी मदत केलेली आहे. ही गोष्ट विसरून चालणार नाही. म्हणजे आजच्या शिवजयंतीनिमित्त आणखी एक गोष्ट करा की सर्वांनी मिळून एकजूट व्हा आणि एकजुटीनं जो काही लढा द्यायचा ना तो लढा द्या. कारण एकीचं बळ म्हणून गोष्ट आपल्याला लहानपणापासून आपण ऐकलेली आहे की एक काठी असेल तर तिला पटकन मोडता येतं, पण जर काठ्यांचा जुडगा असेल ना तर तिला कोणीच पटकन मोडू शकत नाही. म्हणून आधी एकजूट व्हा आणि एकजूट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वारसा तुम्हा आम्हाला मावळा म्हणून पुढे घेऊन जायचा आहे. वारसा म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. आपण म्हणतो की आमचं शिवप्रेम हे केवळ फेब्रुवारी महिन्यापुरतं जागं होतं की आता आमचे राजे येत आहेत. अरे राजे कुठे जातच नाहीत, राजे इथंच आहेत, तुमच्या आमच्या मनामनात आहेत, तुमच्या आमच्या तणात आहेत, तुमच्या आमच्या रक्तात राजे आहेत. राजे कधीच कुठे गेलेले नाहीत, राजे याच ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे फक्त एका दिवसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करू नका, तर त्यांच्या विचारांवरती चाला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींची कसं वागावं की परस्त्रीशी कसं वागावं याचं उदाहरण घालून दिलेलं आहे. आज आम्ही काय पाहतोय, आमच्या डोळ्यांदेखत मुलींचे तुकडे तुकडे करून त्यांना फेकून दिलं जातं आहे. रस्त्यावर आम्ही चालताना आम्हाला सुरक्षित वाटत नाही आहे. हाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का? जर तुम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल ना तर इथल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात तुमच्याबद्दल एवढा विश्वास निर्माण करा ना की हा माणूस आहे ना, ह्यानी कपाळी चंद्रकोर लावले ना, याच्यापासून मला धोका होणार नाही. याच्यापासून म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वतःला डेव्हलप करताय पण केवळ बाह्यांगानं करताय आणि रस्त्यानं जाताना एखाद्या चालणाऱ्या मुलीला कट मारून जाताय, तर त्या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताय. रांजाच्या पाटलाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे रांजा या गावात एक पाटील होता ज्याचं त्या ठिकाणी त्याचं ते वतन होतं आणि त्या ठिकाणी तो वतनदारी करत होता. तर रांजाच्या पाटलाने मदमस्त अवस्थेत एका तरुणीवरती बलात्कार केला. ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळली तेव्हा नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले काही सरदार रांजाच्या पाटलाकडे पाठवले आणि त्याला सांगितलं की जा रांजाच्या पाटलाला तुम्ही घेऊन या. पण रांजाच्या पाटलाला तो निजामशाहीचा सरदार वतनदार असल्यामुळे त्याला इतका गर्व होता की त्याने आलेल्या सरदारांना विचारलं, कोण शिवाजी? मी त्याला ओळखत नाही, येणार नाही, जा. सरदारांना अत्यंत राग आलेला होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रद्धाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे संयम होता. म्हणजे ज्या ठिकाणी माघार घ्यायची ना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी माघार घेतलेली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी संयम शिकवल्यामुळे सरदार काहीही न बोलता परत आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज रांजाचा पाटील ऐकत नाही आहे, तर आता काय करायचं? मग छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रांजा या गावी गेले, गावची पंचायत बोलवली आणि निरोप धाडला की जा पाटलाला घेऊन या, जर सांगून आला नाही तर बांधून आला. सरदार रांजाच्या पाटलाच्या घरी गेले, त्याला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज गावात आलेत, पंचायत भरवली आहे.
तुला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. परत रांजाच्या पाटलाचा तोच मदमस्त, तोच माज. कोण शिवाजी? मी ओळखत नाही, मी निजामाचा वतनदार आहे, मी शिवाजीला मानत नाही, असं म्हणून रांजाच्या पाटलानं सरदारांची अवहेलना केली. पण त्यावेळी सरदारांनी त्याचे हातपाय बांधले आणि त्याला पंचायतीत आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यावेळेस जिजाऊ माँसाहेब होत्या. जिजाऊ माँसाहेबांच्या डोळ्यातून आग बाहेर पडत होती की या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत, या स्वराज्यामध्ये कोणत्याही स्त्रीवर अत्याचार झाला पाहिजे नाही. ही लहानपणाची शिकवण आहे राजमाता जिजाऊंची आपल्या मुलाला. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं, शिवाजी लक्षात ठेव, तुला बाया वाचवणारा राजा व्हायचंय, बाया नाचवणारा नाही. आणि त्यावेळी जेव्हा शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाला पंचायतीत बोलवलं आणि त्याला विचारलं की पाटील, तुमच्याबद्दल अशी अशी तक्रार आली आहे, ही तक्रार खरी आहे का? तर एवढं सगळं असताना सुद्धा रांजाच्या पाटलानं माझंच सांगितलं की हो महाराज, अशा एका नाही अनेक बायांना मी नाचवलं आहे आणि मी निजामाचा वतनदार आहे, मला निजाम यासाठी शिक्षा करत नाहीत. मी पाटील आहे, मला हक्क आहे, ह्या बायका म्हणजे माझ्या दास आहेत, या बायकांवर माझा अधिकार आहे. आणि ज्या क्षणी शिवाजी महाराजांनी त्याच्या तोंडून ही वाक्य ऐकली ना, त्या क्षणी शिवाजी महाराजांनी आपल्या सरदारांना आज्ञा केली, या रांजाच्या पाटलाचे हात पाय कलम करा आणि त्याला कोठडीत डांबून टाका. पण आज आमच्या भारताची अवस्था काय? इथं बलात्कार होतात, पण त्यावर वर्षानुवर्ष केस चालतात. म्हणजे 16व्या वर्षी बलात्कार झालेल्या म्हातारीला वयाच्या 60व्या वर्षापर्यंत कोर्टाची पायरी झिजवावी लागते, मला न्याय हवा आहे म्हणून. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आपल्याला या महाराष्ट्रात आणायचं आहे. जर तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवताना, तर ज्यावेळेस तुमच्यासमोर एखाद्या मुलीवर अत्याचार होत असेल, एखाद्या मुलीची कोणी छेड काढत असेल ना, तर फक्त खिशातले मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ बनवत बसू नका, तर ते हात त्याच्या कानाखाली मारण्यासाठी वापरा. तर खऱ्या अर्थानं त्यावेळेस तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवून घेण्यास समर्थ आहात. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्याचं समाधान आपल्या सर्वांना मिळेल. म्हणूनच एक गोष्ट आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं सांगते, म्हणजे ही माझी मातृभूमी, या ठिकाणी बोलण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं लाभलं, हे माझं मी सद्भाग्य मानते. आणि म्हणूनच आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक स्वतःला सांगूयात की आजपासून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ अनुकरण करणार नाही, तर त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करीन, त्यांचे विचार आत्मसात करीन, त्यांचे विचार डोक्यात घेईन आणि त्यानुसार वागेन. तर खऱ्या अर्थानं ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्याकडून आदरांजली असेल, त्यांच्यासाठी ही मोलाची गोष्ट असेल. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केल्याचं समाधान तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात येईल. शिवाजी महाराज हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवू नका. आपलं शिवप्रेम टेम्पररी असता कामा नये, आपलं शिवप्रेम हे परमनंट असायला हवं आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नमन करते आणि असा आशावाद व्यक्त करते की आमच्या इथला प्रत्येक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात घेऊन त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करेल, छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे वाचण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.